लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. खरं तर ही ब्रेकिंग न्यूजच आहे. अगदी थोड्या वेळपूर्वी आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. ई-KYCला आणखी त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे. ई-KYC दुरुस्तीची पद्धत 31 मार्चपर्यंत होती. 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख होती, परंतु यामध्ये आणखी मुदतवाढ मिळालेली आहे. खरं तर ही आनंदाचीच बातमी आहे. ज्या बहिणींची KYC चुकलेली आहे त्यांच्यासाठी अतिशय खुशखबर आहे. ही बातमी आपण सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना निवेदन आहे, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे व्हिडिओलासुद्धा लाईक करत चला. आपण आपल्या चॅनलवर खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स देत असतो. लाडकी बहीण योजनेविषयीची जी KYC पद्धत आहे ही 18 सप्टेंबर 2025ला सुरू झालेली होती. 31 डिसेंबर 2025 ही त्याची लास्ट डेट होती आणि 31 डिसेंबरपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली त्यांचा हप्ता सुरळीत सुरू आहे. परंतु त्यामध्येही काही बहिणींची KYC चुकलेली होती. ऑप्शन निवडताना त्यांनी चूक केलेली होती. होय किंवा नाही हे ऑप्शन निवडताना ज्यांची चूक झालेली होती त्यांच्यासाठी KYC दुरुस्तीची पद्धत सुरू होती. 31 मार्च ही शेवटची तारीख होती, परंतु त्यामध्ये सुद्धा आता मुदतवाढ दिलेली आहे. आजताच थोड्या वेळपूर्वी आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ज्या बहिणींची KYC चुकली आहे त्यांना मुदतवाढ मिळालेली आहे. मग ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांना मुदतवाढ मिळाली आहे, परंतु ज्यांची KYC कधी झालीच नाही त्यांची नवीन KYC कधी सुरू होईल हेही आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. KYC दुरुस्तीला मुदतवाढ मिळालेली आहे, परंतु नवीन KYC कधी होईल हे आता इथे आपण बघणार आहोत. KYC दुरुस्तीची मुदतवाढ 30 एप्रिलपर्यंत म्हणजे 30 एप्रिल 2026पर्यंत आता करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या बहिणींनी अजून KYC दुरुस्ती केलेली नसेल त्यांना आणखी एक संधी मिळालेली आहे. आपण कालच्याच व्हिडिओमध्ये माहिती दिली होती की 31 मार्च 2026 ही शेवटची तारीख असणार आहे आणि ती शेवटचीच तारीख होती, परंतु शासनाने आणखी यामध्ये मुदतवाढ दिलेली आहे. आजच ही अपडेट आलेली आहे. 30 एप्रिल 2026पर्यंत आता KYC दुरुस्ती करता येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे त्यांना आणखी एक संधी मिळालेली आहे. कारण जेव्हा KYC चुकलेली होती तेव्हा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा शासनाला वारंवार विनंती केली होती की बहिणींना KYC दुरुस्ती करण्यासाठी एक संधी देण्यात यावी आणि तसं झालंही. बहिणींना KYC दुरुस्तीसाठी संधी मिळाली, आणखी 1 महिना मुदतवाढसुद्धा मिळालेली आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी एकदाही KYC केली नाही त्यांना एक संधी देण्यात यावी अशी आपण शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करणार आहोत की ज्या लाडक्या बहिणी एकल आहेत त्यांना शेवटपर्यंत ऑप्शनच नव्हतं, त्यांची KYC झालेली नाही आणि काही बहिणींनी त्यांच्या काही वेगवेगळ्या कारणांमुळे अजून एकदाही KYC केली नाही. त्यांची पोर्टलवर आता KYC होणं शक्य नाही, कारण KYC दुरुस्तीचीच पद्धत चालू आहे. नवीन KYC सध्या बंद आहे. तर ह्या बहिणींचा लाभ साधारणतः डिसेंबरपासूनच बंद झालेला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी जवळपास 4 ते 5 महिन्यापासून यांना लाभ मिळालेला नाही आणि ह्या लाभापासून वंचित आहेत. खरं तर ह्या पात्र बहिणी आहेत, परंतु KYC न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. म्हणून आपली शासनाला विनंती असणार आहे की आता KYC दुरुस्तीची पद्धत तुम्ही 1 महिना आणखी मुदतवाढ दिलेली आहे. त्यामध्येच जर बहिणींना 8 किंवा 10 दिवसासाठी KYC नवीन करण्यासाठी जर संधी दिली तर खूप चांगलं होईल. ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि त्यांचीसुद्धा KYC होईल आणि त्यांची KYC झाल्यावर त्यांचासुद्धा लाभ त्यांना मिळेल. तर मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाची आणि खूप मोठी योजना आहे. लाडक्या भावांनी नेहमी कुठलाही निर्णय जर घेतला असेल तर लाडक्या बहिणीच्या वतीनेच घेतलेला असेल. शासनापर्यंत अजूनही माहिती पोहोचलेली नाही की खूप बहिणींची KYC अजून झालेली नाही आणि ह्या गोरगरीब बहिणी आहेत, पात्र आहेत, परंतु KYC न केल्यामुळे गेल्या 5 महिन्यापासूनचा यांचा लाभ बंद झालेला आहे. ही माहिती जर शासनापर्यंत पोहोचली तर नक्कीच सकारात्मक निर्णय होईल आणि नवीन KYCला संधी मिळेल. कारण KYC दुरुस्तीला जर 1 महिना मुदतवाढ मिळू शकते, तर शासनापर्यंत ही माहिती पोहोचली तर नवीन KYCला सुद्धा मुदतवाढ मिळेल. नाहीतर जून महिन्यापर्यंत आणखी वाट बघावी लागेल. जून महिन्यात आणखी पोर्टल सुरू होणार आहे. ज्या बहिणींनी KYC केली नाही त्यांची KYC नंतर होणार आहे. काळजी करायची गरज नाही. 1-2 महिना इकडं तिकडं होईल, परंतु तुमची KYC नक्की होणार आहे बहिणींनो. त्यासाठी आपल्याला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. जोपर्यंत नवीन KYCला संधी मिळत नाही आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरणार आहोत आणि शासनाला वारंवार विनंती करणार आहोत. एकदा KYCला संधी मिळाली तर सगळ्या बहिणींवर अन्याय होणार नाही आणि त्यांचा लाभ त्यांना मिळेल. त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल लाडकी बहीण योजनेविषयी तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर तुमची KYC झाली आहे का हे सुद्धा कळवा, म्हणजे आपल्याला माहीत पडेल की किती बहिणी अशा आहेत की ज्यांची KYC झाली नाही आणि त्यांचा लाभ 5 महिन्यापासून बंद झालेला आहे. भेटू तर मग अशीच एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.